महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला गणेश उत्सव डॉल्बी सिस्टीम न लावता साजरा करा. गणेश उत्सव शांततेत पार पाडा. आम्ही तुमचे कौतुक करू, असे उद्गार मंद्रुपचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी काढले. मंद्रुप पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसादे, गोपनीय शाखेचे सागर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल माजिद शेख आदी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार म्हणाले, सर्व मंडळांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन मंडळांनी करावे. तसेच प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती असावा. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावण्यात येऊ नये. तसेच पारंपरिक वाद्य जास्तीत जास्त मंडळाने लावावेत. वृक्षारोपणावर भर द्या. त्याचबरोबर आवश्यक परवानग्या घेण्याबाबतची माहितीही पदाधिकाऱ्यांना यावेळी मनोज पवार यांनी दिली. दैवत म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे गणेश उत्सव आता सुरू होत आहे एक आठवड्यानंतर. त्या पार्श्वभूमीवर आपण गणेश मंडळांना काय आवाहन कराल? सर्व गणेश मंडळांना मंद्रुप पोलीस स्टेशनतर्फे आवाहन आहे की सर्वांनी गुण्यागोविंदात पारंपरिक वाद्याच्या उपस्थितीमध्ये गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवादरम्यान सर्वांनी सामाजिक उपक्रम राबवावे, जसे की वृक्षारोपण, रक्तदान इत्यादी उपक्रम राबवावे. ज्या गावातील इतर महिला आहेत, गोरगरीब कुटुंब आहेत, त्यांना आपल्याला जी काही मदत करता येईल ती आपण आपल्या मंडळाच्या वतीने करावी, अशी सर्वांना आवाहन करतो. तसेच सर्वांनी आपल्यामुळं कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी. तसेच शांततेच्या मार्गाने सर्वांनी गणेशोत्सव आनंदात साजरा करावा, असं आवाहन करत आहोत. दरवर्षी उत्कृष्ट गणेश मंडळ निवडले जात होते. यंदा काय आपलं प्लॅन आहे का त्या संदर्भात? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत आपण आदर्श गणेश पुरस्कार देणार आहोत. यावर्षीसुद्धा आपण एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटी सर्व मंडळांना भेटी देईल आणि त्यातून आपण एक 3 क्रमांक काढणार आहोत. सर, यंदा तुम्ही वृक्ष रोपे वाटप करणार आहात का झाडाचे? वृक्षारोपण सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की जी काही मदत करता येईल आम्हाला वृक्षारोपणाच्या संदर्भात ती आपण सर्व मंडळ आणि पोलीस प्रशासन मिळून आपण एकत्र वृक्षारोपण करूया. धन्यवाद.